बोला. मोदी सरकार आपल्या योजनांसह तुमची सेवा करण्यास सक्षम आहे. तुम्हाला जाणून आनंद होईल की देशभरातील 80 कोटी लोकांना भाजपच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळाला आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजप पूर्ण प्रामाणिकपणे देशसेवा करत आहे. 2047 पर्यंत मोदीजींचा विकसित भारत संकल्प पूर्ण करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत तुमची महत्त्वाची भूमिका आहे. तुम्हाला विनंती आहे की 13 मे रोजी निवडणुकीच्या दिवशी कमळ बटन दाबून भाजपला विजयी करा आणि मोदीजींना आणखी मजबूत करा. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस चांगला जावो. हे मायला तर पण काय काय म्हणलं तुम्ही? हा काय सर? नाही, तुम्ही काय बोलता? तुम्ही तुमचंच ऐकून घ्यायचं का? तुम्ही आमचं काही प्रतिक्रिया ऐकणार आहात का नाही? हा सर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही काही सांगू समस्या शकता. आहे? तुम्ही म्हणता की मोदीसाठी मोदीनं असं केलं 2007. पुरा देश विकून टाकन तो मोदी. पुरा देश विकून टाकन तो मोदी. काय शेतकऱ्यासाठी कोणत्या योजना केल्या? हा अहो 18% GST लावली. शेतकऱ्याकडून 36,000 रुपये वर्षाचे घेतो तो आणि 6,000 रुपये तो खात्यावर पाठवतो. म्हणे की मोदीनं काय केलं ते देशासाठी? मोदीनं हा उठसूट आपलं याच्यावर बोलायचं, त्याच्यावर बोलायचं, काही कामाचं नाही, काही नाही. काय काय आहे? आणि तुम्ही उठलं की सुटलं आपलं तेच मोदीचं लोकांच्या डोक्यामध्ये ते फिट करून टाकलं नरेंद्र मोदी. अरे त्यांनी देश शिकून टाकला. त्यांनी सर्व सत्यानाश करून टाकला या देशाचा. हे आमच्या प्रतिक्रिया आहे. शेतकऱ्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही. गॅस 100 रुपयाला दिला तो आता 1100 रुपयाला केला उज्ज्वला योजनेचं. आणि तुम्ही म्हणता की मोदीनं असं केलं. काय केलं मोदीनं? काहीच केलं नाही मोदीनं. करून देते. काहीच केलं नाही मोदीनं. देश सगळा कौन है? महाराष्ट्र की शान, पूरा हिला डाला ना.